अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपण अशी कोणती वस्तू आहे की ती आपण अर्पण करावी, त्यामुळे आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी राहते. जीवनातील ज्या काही अडीअडचणी आहेत, संकट आहेत, ती दूर होण्यास मदत होत असते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर पहा, अमावास्येच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करणं हे जेवढं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं की आपण पिंपळाच्या झाडाखाली आपण ती पूजा कशा पद्धतीने करतोय. तर पिंपळाच्या झाडाला आपण जेव्हाही पूजा करत असतो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मीनारायणांचा वास असतो. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या जे काही पूर्वज असतात, जे काही पित्र आहेत, तर पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणूनच पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, त्याबरोबरच आपल्यावर लक्ष्मीनारायणांची कृपा अखंड राहावी, म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करावी आणि पिंपळाच्या झाडाखाली काय अर्पण करावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सर्वात महत्त्वाचं की अमावस्या असेल त्या दिवशी आपण पहाटे लवकर उठायचं आहे. स्नान वगैरे झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावं. महिला असतील पुरुष असतील तरीसुद्धा दररोज सूर्याला अर्घ्य देणं महत्त्वाचं असतं. पण नसेल शक्य होत काही कारणास्तव, तर त्यावेळेला कमीत कमी जे सणवार असतात, विशेष पर्व असतो, त्याचबरोबर अमावस्या असते, त्या दिवशी तरी आपण सूर्याला अर्घ्य जरूर द्यावं. आपली नित्य जी काही देवपूजा असेल ती करावी आणि पित्रांच्या नावाने त्या दिवशी दान करणं महत्त्वाचं असतं. पित्रांच्या प्रीत्यर्थ आपण जे काही दान करतो तर ते आपल्या पित्रांना त्यामुळे सद्गती प्राप्त होत असते आणि आपल्या पित्रांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो. ज्या पद्धतीने आपल्याला कुलदेवीची सेवा, पित्रांची सेवा ही खूप जास्त महत्त्वाने असते, त्याच पद्धतीने पित्रांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण त्यामुळे पहा, आपल्या जीवनात जी काही संकट अडीअडचणी येतात ते आपल्या प्रारब्धानुसारच असतात. पण जर पित्रांचा आशीर्वाद असेल तर जी काही कामं खूप जास्त प्रयत्न केल्यानंतरही ती होत नसतील, तर अशा वेळेला पित्रांचा आशीर्वाद असेल तर ती कामं आपली मार्गी लागत असतील. मुलामुलींच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील किंवा घरात मुलं व्यसनं करत असतील किंवा इतर कारणं असतील, तर पित्रांचा आशीर्वाद असेल तर ह्या गोष्टींमध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर अमावस्येच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये काळे तीळसुद्धा प्रवाहित करावं. शक्य असेल तर जरूर करा, त्यामुळे सुद्धा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. अमावस्या असेल त्या दिवशी आपण ब्राह्मण देवतेला जेवू घालावं. शक्य झाल्यास जेवायला बोलवावं आणि नसेल शक्य तर जे काही दक्षिणा किंवा कोरडा शिधा असतो तो आपण दान करू शकतो. वस्त्रदान किंवा दक्षिणा, शिधा असं काढून ठेवायचं आणि ते पित्रांच्या नावाने आपण अर्पण करत आहोत असं मनात आपण संकल्प करून ते ब्राह्मण देवतेंना अर्पण करावं. त्यानंतर की गरजूंना आपण ज्या काही आवश्यकतेच्या वस्तू असतात, त्यांना गरजेच्या वस्तू असतील, सर्वात महत्त्वाचं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून अमावस्येच्या दिवशी गरजूंना दान जरूर करा. जेवढं आपल्याला शक्य होत असेल तेवढं करावं. त्यासाठी खूप काही मोठंच करायला हवं असं नाही. अगदी तुम्हाला जे जमणार असेल ते करा. अगदी एका गरजूला तुम्ही जेवू घातलं तरीही चालू शकतं. त्यानंतर की पिंपळाच्या झाडाची आपण आता पूजा कशी करावी. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही राहतात त्या ठिकाणी जवळपास पिंपळाचं झाड असेल तर आपण लवकरच पिंपळाच्या झाडाची पूजा करायला हवी. अगदी 11-12 वाजता पूजेला जाऊ नये. तर पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना दूध, शक्यतोवर कच्चं दूध घ्यावं. तर दूध, पाणी, तीळ एकत्र करून ते जे काही जल असेल तर ते आपण पिंपळाच्या झाडाच्या मुळांजवळ ते अर्पण करावं आणि त्या झाडाची आपण पूजा करावी. त्याचबरोबर तुम्ही जे काही फळ असेल, फूल असेल नेलेलं ते अर्पण करा. त्या ठिकाणी दीपदान जरूर करा. तो दीप तुम्ही लावतील तो तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा असेल किंवा तुपाचा असला तरीही चालू शकतं. जे तुमच्याकडे सहज उपलब्ध होत असेल तो दीप अर्पण करावा. पण सकाळी जेव्हा पूजेला जातील तेव्हासुद्धा दीपदान करावं. आणि अशा पद्धतीने जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर नक्कीच आपल्यावर लक्ष्मीनारायणांची कृपा राहते. त्याचबरोबर पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तर पिंपळाच्या झाडाची अशा पद्धतीने पूजा करावी, दीपदान करावं आणि त्या ठिकाणी प्रदक्षिणा करावी. पहा, जेव्हाही अमावस्या असेल, विशेष करून शनिवारी आणि अमावस्या असते, तर अशा वेळेला पिंपळाच्या झाडाची पूजा जरूर करावी.
पूजा झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करावी, तर जास्तीत जास्त प्रदक्षिणा करावी. जसं 7, 11, 21 आणि 108 प्रदक्षिणासुद्धा तुम्ही करू शकतात. प्रदक्षिणा करत असताना सर्वात महत्त्वाचं की तेव्हा आपण विष्णूंच्या, नारायणांच्या मंत्राचा उच्चार करत प्रदक्षिणा करावी. तर ती प्रदक्षिणा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः, ओम नारायणाय नमः असं कुठलाही मंत्र बोलत आपण प्रदक्षिणा करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली आपण बसून त्या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे आहे ते 4 वेळात, कमीत कमी 4 वेळा किंवा जास्त शक्य होत असेल जरूर पठण करा, किंवा अगदी 1 वेळा तरी आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्र पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण पठण करावं. त्याचबरोबर हनुमान चालीसासुद्धा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली बसून पठण करू शकतात. तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र जर आपण पिंपळाच्या झाडाखाली बसून पठण केलं तर त्यामुळे आपल्या जे काही पित्र असतात तर पित्रांना पुढचा मार्ग त्यांचा सुखकर होत असतो, पित्रांना सद्गती प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो, कारण ते स्वतः करू शकत नाही काही, म्हणून त्यांचे जे कोणी असतात राहिलेले मागे, तर म्हणजेच आपण जी काही पित्रांसाठी सेवा भक्ती किंवा जी काही दानधर्म करतो त्यामुळे त्यांचा मार्ग सुखकर होण्यास मदत होत असते. बऱ्याच वेळेला आपले पूर्वज आपल्यासाठी बरंच काही करून गेलेले असतात, चांगल्या गोष्टी आपल्यासाठी ते देऊन गेलेले असतात आणि आपण त्यांचा उपयोग करत असतो, लाभ घेत असतो. आणि म्हणूनच आपलं कर्तव्य असतं की आपण त्यांच्याप्रती आपण ह्या गोष्टी जर नाही केल्या तर ते आपल्यावर नाराज होतात, कारण त्यांना त्रास होत असतो ह्या गोष्टींचा की आपण यांच्यासाठी एवढं काही करून गेलो आणि आपल्यासाठी हे आपल्या मुक्तीसाठी किंवा आपला पुढचा प्रवास सुखकर व्हावा त्यासाठी हे काहीही करत नाही आहेत. म्हणून अन्नदान करतानाही पित्रांच्या प्रित्यर्थ करावं, किंवा जर कुठलं अनुष्ठान केलं असेल तर ते अनुष्ठानाचं पुण्य पित्रांना अर्पण करावं, त्यामुळे त्यांचा पुढचा मार्ग सुखकर होतो. जर पित्रांना खूप नरक यातना होत असतील, त्यांना खूप त्रास होत असेल आणि अशा वेळेला जर आपण त्यांना जर ते पुण्य दान केलं, आपण जी काही सेवा उपासना केलेली असेल ते पुण्य जर त्यांना दान केलं तर त्याचा त्यांना फायदा होत असतो. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुम्ही पित्रांना म्हणजे काहींना पितृदोष, अतिशय प्रखर पितृदोष असतो, अशा वेळेला आत्ता जे सांगितलं हे तर करायचंच, त्यासोबतच जर तुम्ही एकादशी व्रत करत असतील तर एकादशीचा उपवास जसा की खूप खाऊन पिऊन करतात त्या उपवासाला काही अर्थ नसतो. अशा पद्धतीने न करता, अगदी अन्न सेवन न करता फक्त फळांचा ज्यूस वगैरे असं घेऊन किंवा फळं खाऊन किंवा गूळ शेंगदाणे किंवा शिंगाड्याचं पीठ असेल किंवा जे काही तुमच्याकडे सहज मिळत असेल तर असे काही उपवासाचे थोडेफार पदार्थ खाऊन जर तुम्ही एकादशीचा उपवास केला आणि त्या एकादशीचं पुण्य जे काही असेल ते जर तुम्ही तुमच्या पित्रांना अर्पण केलं, अगदी तुम्ही हातात पाणी घेऊन सुद्धा की आज मी जे काही एकादशी व्रताचं एकादशी व्रत केला, उपवास केला आणि त्या व्रताचं जे काही पुण्यफळ आहे किंवा एकादशीच्या दिवशी जे काही मी नामस्मरण केलं आहे ते सर्व काही एकादशी व्रताचं पुण्यफळ मी पित्रांना अर्पण करतोय किंवा करते, असं जर तुम्ही हातात पाणी घेऊन ते त्यांना अर्पण केलं तर नक्कीच पित्रांना सद्गती प्राप्त होत असते. अगदी एक एकादशीचं पुण्यसुद्धा तुम्ही पित्रांना अर्पण करू शकतात, त्यामुळे त्यांना मोक्ष मिळत असतो. म्हणून हे जरूर करावं. तर एकादशीचा उपवास कसा करावा, एकादशीविषयीचे अतिशय छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेतच, पण मी आता थोडक्यात सांगितलं. तर अशा पद्धतीने आपण जरूर करावं. तर पहा, पिंपळाच्या झाडाची पूजा अशा पद्धतीने जरूर करावी आणि पित्रांसाठी आपण हे जरूर करावं. लक्ष्मीनारायणांची सुद्धा आपल्यावर अखंड कृपा राहते, आर्थिक संकट दूर होतात. म्हणून पिंपळाच्या झाडाखाली बसून विष्णू सहस्रनाम स्तोत्र कमीत कमी 1 वेळा किंवा जास्तीत जास्त 4 वेळा पठण करावं असं सांगितलं जातं. त्याचबरोबर हनुमान चालीसासुद्धा पठण करावं. त्यानंतर की अमावस्येच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली काय अर्पण करायला हवं, तर तिथे आपण 5
आता जे सांगितलं हे सर्व करावं आणि त्यासोबतच 5 प्रकारच्या आपण मिठाई जरूर अर्पण कराव्यात. हे शक्य होत असेल तर जरूर करा. 5 प्रकारच्या मिठाईमध्ये तुम्ही कोणत्याही मिठाई घेऊ शकतात आणि त्या आपण एखाद्या पानावर तिथे घेऊन जायचं आणि पिंपळाच्या झाडाखाली ते अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्ही जे काही स्तोत्र वगैरे नामजप करतील तर ते तुम्ही सर्व काही पितरांना जरूर अर्पण करा. तर अशा पद्धतीने पिंपळाच्या झाडाखाली जर 5 प्रकारच्या मिठाई प्रत्येक अमावस्येला अर्पण केल्या, अगदी शनिवारी सुद्धा तुम्ही करू शकतात. पण नसेल शक्य होत तर कमीत कमी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी 5 प्रकारच्या मिठाई त्या ठिकाणी झाडाची पूजा वगैरे करून तिथे अर्पण कराव्यात. त्यामुळे आपल्याला जे काही आपलं पूर्वसंचित पापकर्म असतं ते नष्ट होण्यास मदत होत असते आणि पितृदोष असेल तर पितृदोषातून नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले लाभ मिळू शकतात. पितरांची तुमच्यावर अखंड कृपा राहील आणि पितृदोषापासून तुमची मुक्तता होऊ शकते. पण हे नित्यनियमाने आपण म्हणजे अगदी दर अमावस्येला अशा पद्धतीने जरूर करावं. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली सकाळी अशा पद्धतीने पूजा वगैरे करावी, नैवेद्य अर्पण करावा, प्रदक्षिणा करावी आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी सुद्धा दीपदान करायचं आहे. तर तो दिवा तुम्ही 4 मुखी दिवा बनवायचा. कणकेचाही तुम्ही बनवू शकतात किंवा जे रेडीमेड दिवे असतात ते सुद्धा चालू शकतात. मातीची पंती वगैरे त्याच्यातही तुम्ही लावलं तरी चालेल, पण कणकेचा बनवला तर अतिउत्तम. कणकेचा दिवा बनवायचा, 4 मुखी दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली. तो अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही तीळसुद्धा टाकू शकतात. तो दीप तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावा किंवा तिळाच्या तेलाचा लावला तरीही चालू शकतं. आणि दीपदान करत असताना डायरेक्ट जमिनीवर कधीही ठेवू नये. ते तुम्ही एखाद्या डिशमध्ये ठेवा, त्याच्यात अक्षता वगैरे ठेवा आणि मग त्यावर दीपदान करावं. डायरेक्ट जमिनीवर दीप कधीही ठेवायचा नसतो. अशा पद्धतीने अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 4 मुखी दिवा पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करा. त्याचबरोबर मिठाईसुद्धा अर्पण करावी. अशा पद्धतीने पूजा केली तर पितरांचा आपल्यावर अखंड आशीर्वाद असतो आणि लक्ष्मीनारायणांची सुद्धा कृपा प्राप्त होत असते. आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास असतो. तुमच्या जीवनातील जी काही संकट आहेत, अडीअडचणी आहेत, आर्थिक समस्या असतील, मुलामुलींचे विवाह जमत नसतील किंवा पितृदोष असेल, या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.